महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होणार असल्यामुळे महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून महाराष्ट्रातील विशिष्ट जिल्ह्यांची पडताळणी पूर्ण केली होती। विशेष त्याच जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर पीक विम्याची पैशाची देखील तरतूद झाली आहे। त्यानंतरच निधी वितरणाला प्राधान्य दिलं गेलं आहे। यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे आपण पाहूया। कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे। शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणीमुळे ई-केवायसी प्रोसेसच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आले होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या। परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारा हा हप्ता फक्त 2000 रुपयाचा नाही तर 3000 रुपयाचा जमा होणार आहे। त्यामुळेच पीएम किसान योजनेचा सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाचा ठरत आहे। केंद्र सरकारने हप्ता वाढवलेला असून महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये या पैशाचं वितरण केले जाणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असताना 2000 रुपये नाही तर 3000 रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहेत। 14 जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारकडून करण्यात येत असताना ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खातं त्यांच्या आधार कार्डशी लिंक असतंच। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील उद्या दुपारपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर लक्षपूर्वक ऐका की तुमच्याही जिल्ह्याचं नाव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का। कारण सरकारने हे पैसे सोडत असताना 3 प्रमुख अटींचे निर्बंध देखील लावले होते। जे शेतकरी या 3 अटींमध्ये पात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे या 3 अटी कोणत्या आहेत हे देखील पहा। त्याचबरोबर 3000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सर्वात पहिल्यांदा पार पडणार आहे हे देखील आपण पाहूया। शेतकरी बांधवांनो, उद्याचा दिवस तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, कारण उद्या पीएम किसान योजनेचा सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। परंतु हे पैसे जमा होत असताना शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका, केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना आधार कार्डवरती देखील काही मूलभूत गरजा भागवण्यासाठी विशेष निधी देणार आहे। विशिष्ट तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे। मोदी सरकारने विशेष महत्त्वाची बातमी दिली आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पहा की नरेंद्र मोदी साहेब नेमकं काय म्हणालेत। पीएम किसान सन्मान निधी हा देखील केंद्र सरकारकडून वितरित केला जातो। दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे जमा केले जातात आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं। त्यानंतरच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल त्यासोबतच शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड असेल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशाचा लाभ कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत। त्याचबरोबर नवीन योजनांचा लाभ कसा घ्यायचा हे देखील पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 14 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे त्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती ही केंद्र सरकारने दिली आहे। त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा देखील वितरित होऊ शकतो। त्यामुळे तुमच्यासाठी आणखीन एक मोठी खुशखबर समोर येत आहे। शेतकऱ्यांनो, केंद्र सरकार ही सर्वात महत्त्वाची योजना राबवत असताना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत असतात। 3 टप्प्यांमध्ये हे पैसे वितरित केले जातात। परंतु हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा होण्यासाठी सरकारने कडक ई-केवायसी प्रोसेस अनिवार्य केली होती। परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त एवढीच रक्कम जमा होणार नाही तर शेतकऱ्यांना या टप्प्यात मिळणारा हप्ता हा वाढवून मिळत आहे आणि उद्याचा दिवस शेतकऱ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे। 2000 प्लस वाढवलेली रक्कम 1000 असे 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे उद्या जमा होणार आहेत। शेतकऱ्यांनो, हप्ता का वाढवला गेला आहे तर अनेक ठिकाणी दुष्काळ परिस्थिती होती तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती होती। त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता वाढवण्यात आला आहे। काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य वाढवून मिळत आहे। म्हणून सरकारने 3000 रुपये सोडण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारने हप्ता वाढवला आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना याचा लाभ
लाभ मिळत आहे। महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये उद्या हप्ता वाटप पार पडणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कोणत्या 3 अटींमध्ये शेतकरी पात्र ठरवले जाणार आहेत हे देखील जाणून घ्या, कारण मोदी सरकारने निधी वितरणास सुरुवात करणार असल्याची घोषणा तर केली, परंतु 3 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सन्मान निधी वितरित होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर लक्षपूर्वक ऐका। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रोसेस ही पूर्ण केली होती त्या शेतकऱ्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली नव्हती अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। परंतु हे पैसे ट्रान्सफर होत असताना तांत्रिक अडचणीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तो निर्णय अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा ठरलाय। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे, कारण पिवळं आणि केसरी रेशन कार्डवरती तुम्हाला गहू आणि तांदूळ तर रेशन दुकानामध्ये मिळतच असतं, परंतु शेतकऱ्यांच्या आणखीन गरजा भागवण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य सरकार देतं। बी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी पैसे देण्यासाठी जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सरकारने एक विशेष बातमी आणली आहे। फक्त आधार कार्ड नाही तर रेशन कार्ड देखील महत्त्वाचं ठरलं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना उद्याचा दिवस शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे। 14 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे, त्यामुळे 3 प्रमुख अटींची तरतूद करण्यात आली होती। या अटीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप पार पडत आहे, त्यामुळे उद्या या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार असल्याची घोषणा झाली केंद्र सरकारने केली आणि 14 जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत। पण सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कोणत्या प्रमुख 3 अटी लावण्यात आल्या होत्या। सर्वात पहिल्यांदा, जर तुम्ही आतापर्यंत बायोमेट्रिक प्रोसेस कंप्लीट केली नसेल, म्हणजेच तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल किंवा आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात। दुसरी अट, तुमचा 7/12च्या उताराची नोंद ही पोर्टलवर असायला हवी। लँड सीलिंग ॲक्टिव्हेटेड असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडणं देखील अनिवार्य आहे। जर तुम्ही या 3 गोष्टी केल्या असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही। म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब जेव्हा उद्या डीबीटीचं बटन दाबणार आहेत तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। पीएम किसान योजनेचा सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या 3 अटींमध्ये तुम्ही पात्र ठरलेले असाल तर उद्या हप्ता वाटप पार पडते। 14 जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारकडून आणि समितीकडून महत्त्वाची अशी पडताळणी पार पडली होती, त्याच जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित होत आहेत। सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 3000 रुपयाची रक्कम ही वाढवून मिळत आहे आणि ती रक्कम जालना जिल्ह्यामध्ये देखील वितरित केली जाणार आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैशाचा लाभ मिळणार आहे। उद्या दुपारपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचा सन्मान निधीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील या योजनेच्या हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे। सांगोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही उद्या वितरित केली जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होणार आहे। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली असून उद्या पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीच्या हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। पैशाचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील असाल आणि पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये उद्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होतील। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील उद्या पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता वाटप पार पडणार असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे। महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीच्या हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत। त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून पीएम किसान योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्ता वाटपाची रक्कम ही बँक खात्यामध्ये मिळत आहे।